मराठी भाषा अभिजात करण्यासाठी आम्ही आजपासून आपली भाषा, आपली लिपी व आपले व्याकरण ही संकल्पना घेऊन मराठी भाषेतील व्याकरणाचे काही विभाग आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा आमचा मानस आहे. तसेच मराठी भाषेतील विद्यार्थी दशेत मराठी हा शब्द आजकाल पाहायला मिळत नाही. इंग्रजीचे व्याकरण हे आजकालच्या मुलांना जास्त करून पाहायला मिळते. तसेच आपल्या घरातील एखादा विद्यार्थी शाळेत असेल किंवा विद्यार्थी महाविद्यालयात असेल तर इंग्रजी विषयात तो सरस असतो, पण मराठी विषयात तो नापास होतो. अशा काही विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी ज्यांना अजून मराठी व्याकरण माहीत नाही, अशा सर्वांसाठी आजपासून आपण मराठी व्याकरण घेत आहोत. तसेच आपली भाषा, आपली लिपी व आपले व्याकरण ही संकल्पना आजपासून राबवत आहोत. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो, मला पाणी पाहिजे किंवा मला पुस्तक हवे आहे असे आपण सांगतो. आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो. आपल्या हाताची ओंजळ करून ती ओठांजवळ नेऊन ठेवतो. त्यावरून पाणी हवे आहे असे आपण सांगतो. मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो. आपल्या मनात अनेक विचार येतात, हे आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपण मनात अनेक भावना येतात. कधी आपण आपुलकी दाखवतो, कधी आपण रागवतो. अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्या मनात अनेक कल्पना येतात, त्याही आपण शब्दातून व्यक्त करतो. आपण एखाद्याशी किंवा एकमेकांशी बोलतो. कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते. अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते. पशुपक्ष्यांच्या जगात डोकावलं तर काय दिसेल? चिमण्या चिवचिव करतात, कावळा कावकाव करतो, गाय हंबरते, सिंह गर्जना करतो, घोडा किंचाळतो. हे पशुपक्ष्यांसुद्धा आपल्या मनोगत व्यक्त करण्याचे विविध आवाज काढतात. ही पशुपक्ष्यांची बोलण्याची किंवा भाषाच असते. भाषा म्हणजे काय तर विचार, भावना, अनुभव व कल्पना यांचे व्यक्त करण्याचे साधन असते. अजून एकदा बघूयात. भाषा म्हणजे काय तर विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे एक साधन असते. आपल्या मनात विचार येतात, भावना जागृत होतात, त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो किंवा सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटते तेव्हा आपण भुवया उंचावतो. आपल्याला नापसंती दाखवायची असते तेव्हा आपण आडवी मान हलवतो किंवा हात हलवतो. आपल्याला रागवायचं असते तेव्हा डोळे वटारतो. अशी आपली ही हावभावाची भाषा असते. भाषेचे मुख्यतः प्रकार बघायला गेले तर 2 प्रकार. एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक, 2 कृत्रिम किंवा सांकेतिक. मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा आणि संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा यांची गणना कृत्रिम भाषेत होते. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे. तसेच आपले विचार आपण लिहून दाखवतो. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे लिखाण शक्य होते. भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. बोलणारा किंवा ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आपले विचार, भावना, कल्पना अर्धछटा नेमकेपणे व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असते. हे आपले बोलणे, विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवनव्यवहार सुरळीत होत असतात. भाजी मंडईतून भाजी आणण्यासाठी किंवा आणण्यापासून एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत भाषा आपल्याला साथ करते. आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर मदत करते. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासातही भाषेचे योगदान मोठे आहे. समाजाच्या विकासात अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ, कवी, लेखक यांचा सहभाग असतो. त्यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते. विविध लहान मोठी कामे करणारी माणसे समाजात असतात. अशा असंख्य माणसांच्या जडणघडणीत भाषेचे योगदान असते.
आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते. शालेय अभ्यासात किंवा महाविद्यालयीन अभ्यासात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, जमाखर्च, पत्रव्यवहार, स्थापत्यशास्त्र, कायदा, न्यायव्यवस्था, औषधशास्त्र याचप्रमाणे इत्यादी विषयांचा अभ्यास भाषेच्याच माध्यमातून आपण करतो. म्हणून भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन भाषेच्या अभ्यासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा म्हणजे मातृभाषा होय. बालपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, शेजारी यांचे बोलणे आपल्या कानावर पडत असते. अनेक शब्द, वाक्य आपण ऐकत असतो. आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होते. लहान मूल हजारो शब्दातून या जगाची ओळख करून देते किंवा ओळख करून घेते. आईच्या सहवासातून, आईच्या शब्दोच्चारातून, तिने म्हटलेल्या गाण्यातून, संस्कारातून मोलाचे जडणघडण होते. या अर्थाने मातृभाषा आणि बालपण याचे नाते महत्त्वपूर्ण आहे. हे नाते हळूवार आहे, कोमल आहे. तसेच विचार, भावना, कल्पना यांचे भरणपोषण करणारेही आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. लहानपणापासून मराठी हा आपल्या मातृभाषेचा संस्कार आपल्या कानावर व मनावर होतात. महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रातील हजारो खेड्यांमधून व शहरांमधून मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे. अनेक शेतकरी, कामगारी आणि व्यावसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केली आहे. भाषेचे हे महत्त्व, वैभव आपल्यापर्यंत नेऊन पोहोचले आहे. यासाठी महाराष्ट्राबद्दल व मराठीबद्दल आपण मनापासून कृतज्ञता बाळगली पाहिजे. मराठी भाषा किंवा मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्याला अभ्यासाचा विषय आहे. मराठीचे प्रभुत्व मिळवणे, बिनचूक वाक्यरचना करणे, डोळसपणे भाषेचे उपयोग करणे हे आवश्यक आहे. तसेच या विषयांकडे पाहण्याची दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात मराठी हा विषयाच्या अभ्यासाबरोबरच मराठी वाङ्मयाचा वाचनाकडेही लक्ष दिले पाहिजे. आद्य मराठी शिलालेखांचा मान केशिदेव शिलाहार यांच्या अक्षी, जिल्हा रायगड येथील शिलालेखास द्यावा लागेल. 9 ओळींचा हा लेख शके 934 मधील आहे. गो. तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख क्रमांक 1. मात्र याबाबत डॉक्टर मिराशी यांचे मत निराळे असून त्यांच्या मते अक्षीचा हा लेख पहिला नव्हे तर दुसरा केशिदेव शिलाहारांचा असून त्याचा काळ शके 1131 मानतात. तसे असल्यास पहिलेपणाचा मान कुडल, जिल्हा सोलापूर शके 1940च्या शिलालेखाकडे जाईल. संदर्भ अभिजित मराठी भाषा समिती, अहवाल 2013. मराठी भाषेतील वाङ्मयाला प्रदीर्घ परंपरा आहे. लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही परंपरा आहे. माझा मराठीच्या बोलू कौतुके, परी अमृत ही पैजेसी जिके, ऐसे अक्षरांची रसिके मेळवीन, अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली आहे. ती तडीच नेली. आज उपलब्ध असलेल्या साहित्यात विवेकसूत या आद्यकवी मुकुंदराज यांचा ग्रंथ मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे. श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली. लीळाचरित्र हा आद्य गद्यग्रंथ लिहिणारे महांभट मराठीतील प्रारंभीचे काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होते. असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठीतून बोलणे, मराठीतून पत्रव्यवहार करणे, मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह धरणे, मराठी वृत्तपत्रे व मराठी ग्रंथ यांचे वाचन करणे, मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे आपण सर्वांचेच कर्तव्य आहे. मराठीची राज्यभाषा
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून देखील आपण साजरा करतो. मराठी भाषेतील लिखित वाङ्मयाबरोबर लोकवाङ्मय ही परंपरा समृद्ध आहे. महानुभव पंथीय साहित्य, संत साहित्य यांच्याबरोबरच अनेक प्रतिभासंपन्न सारस्वतांची मोठी परंपरा मराठी भाषेला लाभली आहे. या परंपरेत जन्मलेल्या असंख्य रचनाकारांना आपल्या समृद्ध वाङ्मया कृतीने मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपली मराठी भाषा आपण बिनचूक बोलणे आवश्यक आहे. तसेच मराठीतून बिनचूक लिहितानाही आले पाहिजे. शास्त्रीय ग्रंथ, वैचारिक वाङ्मय, शासकीय पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, सभा संमेलन, व्याख्याने, आकाशवाणी, दूरचित्रदर्शन इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती प्रमाण भाषा मानली जाते. मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणीतरी बोलत असतात. आदिवासी किंवा डोंगराळ भागात बोलणारी जाणारी मराठी भाषा खूप निराळी असते. त्या सर्व मराठी भाषेच्याच बोली आहेत. या बोलीभाषेही प्रमाण भाषेइतक्याच महत्त्वाची आहेत. त्या प्रमाण भाषेपेक्षा वेगळ्या आहेत, मात्र त्या कमी प्रतीच्या नाहीत. आपण त्याही बोली ऐकल्या पाहिजेत, समजूनही घेतल्या पाहिजेत. अशा बोलीभाषेचा उपयोग करून निर्माण झालेल्या साहित्यही वाचले पाहिजे. मालवणी, अहिराणी, आगरी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, झाडी, गोंडी, भिल्ली अशा अनेक बोली महाराष्ट्रात आपल्या बोलल्या जातात. आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो, तसेच लिहून दाखवतो. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे. त्यामुळे महान ग्रंथ वाचणे आपल्याला शक्य होत असते. मराठी ही आपली भाषा आहे. आपण जी लिपी वापरतो तसे तिचे नाव देवनागरी लिपी आहे. बाळबोध लिपी असेही तिला म्हणतात. मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी ही जी भाषा आहे देवनागरी लिपीत लिहिली जाते. गुजराती किंवा बंगाली या भाषेंच्या लिपीचा पाया देवनागरी आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आपली ही देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनली आहे. लिहिणाऱ्यांच्या डावीकडून उजवीकडे तिचे लिखाण होते. आपण ओळी लिहितो तिच्या प्रारंभी डावीकडून होतो किंवा अखेर उजवीकडून होतो. एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळ आपण त्या ओळीच्या खाली लिहितो. शब्द लिहून झाल्यावर त्यावर शिरारेखा देण्याची पद्धत आहे. ज्या लिपी प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविले जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी. त्या दृष्टीने पाहता इतर लिपींपेक्षा आपली देवनागरी लिपी पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याचे कारण त्यातील ई व उ हे दोन स्वर जोडले आहे, तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्यासाठी सोय नाही. शिवाय च, ज, झ हे वर्ण दोन तऱ्हेने उच्चारले जातात. हे दोष सोडले तर देवनागरी लिपीत बहुतेक ध्वनींचा स्वतंत्र वर्ण आहेत. आपण देवनागरी लिपीत चांगला सराव केला पाहिजे. तसेच देवनागरी लिपीचे सौंदर्य आत्मसात केले पाहिजे. आपण मराठीत जे लिहितो ते चांगले वाचले पाहिजे. आपले अक्षर सुंदर असले पाहिजे. आपल्याला वेगाने वाचता आले पाहिजे. वाचलेले समजले पाहिजे. वेगाने व सुंदर अक्षरात लिहिता आले पाहिजे. आपले लिखाण बिनचूक असले पाहिजे. दोन शब्दात अंतर ठेवणे, विरामचिन्हांचा योग्य रीतीने उपयोग करणे, परिच्छेद रचना करणे या गोष्टींचे भान ठेवून लिखाण करता आले पाहिजे. आपण भाषा शिकतो तरी कशी? आपल्या कानावर लहानपणापासून अनेक शब्द वाक्य पडत असतात.
ते आपण ऐकतो त्या शब्दांचे आणि वाक्यांचे अनुकरण करून आपण बोलतो. तसेच आपण एकमेकांशी बोलतो. काही अक्षरे, शब्द, वाक्य पाहतो. त्यांचे आकार, अर्थ लक्षात घेऊन त्यांचा उच्चार करू लागतो. आपले वाचन असे सुरू होते त्या अक्षरापासून आपण लिहू लागतो. आपल्या मनातील विचार लिहू लागलो. अशा साऱ्या कौशल्यावर आपण प्रभुत्व मिळवत जातो. अशा कौशल्यांवर प्रभुत्व मिळवत आपले भाषा शिक्षण सुरू असते.